कारण आपण एक कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन बसलो. आमचं कुटुंब खूप भारी आहे, कोणात जात नाही, मिक्स नाही, सकाळी जायचं, कामाला जायचं, घरी यायचं, कोणात जायचं नाही, प्रे करायची, झोपून जायचं. हे कोण करणार? हे कोण करणार? कोणाला सांगितली आज्ञा? प्लीज बोला. कळतंय आम्हाला? वाटतं नाही आमचे 2 टाइम प्रार्थना, संडेचं चर्च, आमचं घर भलं, आम्ही कोणात नाही. हे करावं लागेल तुला. जास्त तू हे करत नाही, तू कोणाची आज्ञा मोडतोस? देवाची आज्ञा. पण आपण म्हणतो नाही आलो, आज नाही जमलं, नाही जमत सुवार्ता सांगायला, नाही केली प्रार्थना, नाही जमले उपवास. अरे आज्ञा मोडली. जसं हे पाप आहे तसं हे पण तर पाप आहे. किती लोकांना कळतंय चर्च? साधी गोष्ट आहे, परंतु कधी कधी सायतान ती समजू देत नाही आम्हाला. कम्फर्टेबल झोन मध्ये ठेवतो आणि मग आम्हाला कळतं का माझी प्रार्थना चालू आहे, मी चर्चला जातोय आणि मग माझ्या प्रार्थना उत्तर काय येत नाही, तुझ्या त्या गोष्टी दिसतच नाही, म्हणून तू पण पापी आहेस. हालेलुया. आज्ञा किती प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या. हे करू नकोस आणि हे कर. 10 आज्ञा तुम्ही वाचा. मूर्तीपूजा करू नको, अन्य देव नको, खून करू नको, चोरी करू नको. पण 2 गोष्टी सांगितल्यात. आई वडिलांचा सन्मान कर. कोणता दिवस पाळ? शब्बा दिवस. म्हणजे 2 स्वरूप, करू नको आणि कर. मग आपण ते करत नाही जे सांगितलंय करायला. प्रेज द लॉर्ड. मग कोणाची आज्ञा मोडली? देवाची आज्ञा. आज्ञा मोडणंच म्हणजे काय? पाप आहे. मग येतो का नाही आपण पापाच्या कॅटेगरीत? मग अनुग्रह राहणार का जाणार? जाणार. चर्चला आलं म्हणजे सगळं नाहीये. चर्च प्रार्थना केली म्हणजे सगळं काही नाही. कोणाची आज्ञा मानायची? देवाची आज्ञा. देवाने सांगितलं हे कर, आपण ते करत नाही आणि म्हणून आपण पाप करतो आणि देवाचा अनुग्रह आमच्यावर काय होऊन जातो? निघून जातो. कारण ती म्हणती का वैभव गेला, कारण देवाच्या आज्ञा काय झाल्या? निघून गेल्या. ह्या आज्ञा आहेत. मग ह्या आज्ञा नाही आहेत का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या काय आहेत? आज्ञा आहेत. मग ह्या आज्ञा नाही आहेत. याचा रिस्पेक्ट कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. या दोन्ही गोष्टी पाहिजे. कळतं प्रत्येकाला? या दोन्ही गोष्टी आमच्यात पाहिजे. प्लीज बोला. समजतंय? हे आपण करतोय आणि जगापेक्षा स्वतःला जरा चांगलं समजतो आपण. या कॅटेगरीत आम्ही नाहीये, पण ह्या तरी कॅटेगरीत आपण बसतोय का? या कॅटेगरीत बसतोय का आपण? इथं नाही मोडत. कुठं? मी चांगला आहे, वेल फॅमिली आमची, पण हे तुझ्यात आहे का? जर हे तुझ्यात नाहीये तर तू कसा आहेस? पापी आहे. कसा आहे? पापी आहे. तू कोणाची आज्ञा मानत नाहीस? देवाची आज्ञा. मग कसा अनुग्रह राहील? तू रडशील, प्रार्थना करशील, तुझ्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देणार नाही, कारण तुझ्यावरचा अनुग्रह निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? हे आज कळणं खूप गरजेचं आहे, कारण आम्हाला वाटतं का एवढं केलं माझं काम झालं, पण हे करत नाही. आज प्रार्थनेला आपण गेलं पाहिजे आणि फक्त आपण लॉकडाऊन मध्येच विचारलं चर्च कधी सुरू होणार आहे. पण आता फेलोशिप सुरू झाली तर लोक म्हणतात नाही सध्या जमत नाही. आज आपण फास्टिंग केली पाहिजे. किती लोक फास्टिंग करून आले? कुणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. आणि मग आपण आज्ञा मानून येत नाही आणि आराधना प्रभूला देतो, प्रभूला मान्य होईल का? ते म्हणतो आज्ञाच पाळत नाही, तू ब्लेस कसा होशील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक इतरांसाठी प्रार्थना करतात? एक वेळ तुम्ही ठरवला, असं मनात आलं तसं नाही, चला झोपतो प्रभू सगळ्यांना ब्लेस कर. ते म्हणतो ती फॉर्मॅलिटीची प्रेयर नको तशी. कधी झोपताना प्रभू सगळं कव्हर करून टाकतो 2 मिनिटात. ते म्हणतो तळमळ नाही दिसत त्याच्या. औपचारिकता दिसती. काय दिसती? औपचारिकता. हा चला टाइम भेटला, आता दिवसभर सगळ्या गोष्टीत तू व्यस्त होता, तुला 5 मिनिट भेटले, 5 मिनिटात देवा ह्याला कर, त्याला कर, त्याला कर. देवाला झोप नाही, देवाला असाइनमेंट देऊन मोकळे रात्रीची. देव खुश आहे का? नाही. प्लीज बोला. कळतंय? तुमचं प्रार्थनेचं पॅशन कुठे? दिवसात एक वेळ का प्रभू या टायमाला मी बसणार आणि मी प्रार्थना करणार. त्या प्रार्थनेत तुमची तळमळ दिसती देवाला. देवाला आवडतं का बाबा आज्ञा पाळतो पण हृदयातून पाळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर रात्री त्या 2 मिनिटाच्या प्रार्थनेत ज्याच्यात ताकद नाही, प्राण नाही, झोप आली, ती 1 मिनिटात सगळी प्रार्थना कवर. देव खुश आहे का? नाही. ते म्हणतो कोणाची आज्ञा मोडतोस? माझी आज्ञा. मग तू आज्ञा मोडतो तो अनुग्रह कसा राहील तुझ्या जीवनावर? मग तू हाक मारशील, उत्तर दिसणार नाही, पण तुला तर वाटतं ना मी कोणामध्ये? देवामध्ये. मी देवामध्ये. आमचं फॅमिली प्रार्थनेतलं फॅमिली. मग अनुग्रह कुठे आहे? अनुग्रह काय झाला? निघून गेला, कारण तुझ्या देवाची आज्ञा दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला सांगितलं काय सांगायची? सुवार्ता. सांगतोय का आपण? नाही. ऍडजस्ट होत नाही. पण कोणाची आज्ञा मोडतो? देवाची आज्ञा. देवाची आज्ञा मोडल्या जाते तुझ्याद्वारे, कारण ही आज्ञा आहे, जा आणि जगाला काय सांग. आणि म्हणून आम्ही फोर्स करतो, पुश करतो का बाबा प्लीज तुम्ही सहभागी व्हा देवाचं कार्य नेण्यासाठी. मला ऍडजस्ट नाही होत. अरे बोलणं सोपं आहे, पण कोणाची आज्ञा मोडतोस? देवाची आज्ञा. मग कसा तुझ्यावर देवाचा अनुग्रह आहे? प्रेज द लॉर्ड. फक्त एवढ्यापासून वाचलो आणि हेच केलं नाही तर मग काय फायदा आहे चर्च?
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला? हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपला 10वा भाग आपण टाकतोय का? नाही प्रभू 3 महिने टाकल, मग 3 महिने पापातच जगशील का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन कळतं थोड्या वेगळ्या प्रकारे, कारण असं कोणी म्हणत नाही सुवार्ताने सांगितले म्हणजे तू पापी. आपण तर नाही सांगितलं, अर्पण नाही दिलं, दशमांश नाही दिला, अरे पापी आहेस तू. येस. कसं आहेस? पापी आहे. कोणाची आज्ञा आहे ती? देवाची आज्ञा. देवाची आज्ञा मान म्हणजे अनुग्रह येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू ती मानत नाही तर अनुग्रह कसा राहील? मग त्या ठिकाणी यो म्हणतो का मी ओरडतो पण माझी प्रार्थना ऐकण्यात नाही. माझ्या मार्गात मला कुंपण घातलेलं दिसतंय. मग ते कुंपण काय? कळते प्रत्येकाला? कारण कोणाची आज्ञा पाळली पाहिजे? देवाची आज्ञा. कारण हे पण तेवढंच महत्वाचं जेवढं हे महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? आज विश्वासणारे ह्या गोष्टीत कमी आहेत. येस. हालेलुया. आज आपण म्हणतो आम्ही विश्वासणार आहेत, आम्ही या गोष्टीपासून दूर आहे. मग ह्या तरी पुढे आहेत तुझ्या. येस. स्वतःलाच कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन टाकलं का बाबा जगापेक्षा आम्ही भारी आहे, पण हे कुठे तुझ्या? कळतंय? आज विश्वासणारे लोक थोडेसे इगोइस्टिक झालेले आहेत. गर्विष्ठपणा आला, हे आम्ही करत नाही, आम्ही कट्टर आहेत. हे कुठं आहे? येस. हे असेल तर मग तुझा कट्टरपणा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक बाजू दमदार आहे तुझी, पण दुसरी बाजू पूर्ण घायाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ह्या बाबतीत आम्ही दिसत नाही, जे आम्ही केलं पाहिजे ते आम्ही करत नाही. येस. आणि म्हणून नवीन करारामध्ये जर आम्ही येशूचा डोंगराचा उपदेश वाचला तर त्याच्यामध्ये त्यांनी जास्त हे नाही सांगितलं का काय नाही करायचं, त्यांनी जास्त सांगितलं काय करायचं. येस. 2 डोंगराचे उपदेश आहे. या आज्ञा पण कुठून आल्या होत्या? डोंगरावरून. आणि येशूनी पण डोंगरावर जाऊन उपदेश केला. मत्तय 5 वर रीड करा. कुठला उपदेश आहे? डोंगरावरचा. बिब्लिकल आहे. तिथून डोंगरावरून आज्ञा आल्या, पण तिथं जास्त सांगितलं हे करू नका, हे करू नका, हे करू नका. पण नवीन करारामध्ये जास्त प्रमाणे सांगितलं हे करा, ते करा, ते करा. कारण ते म्हणताना सांगितल्याशिवाय करणार नाही लोक. येस. हालेलुया. यांचा विवेक तेवढा जागृत नाही. हे रोबोटिक आहे, असं तर असं, तेवढं तेवढं. हालेलुया. म्हणून नवीन करारात प्रभूने जास्त गोष्टी सांगितल्या. मत्तय 5 मध्ये रीड करा. जो शांती प्रस्थापित करणारा, जो नम्र, लीन, प्रभूने प्रत्येक गोष्ट सांगितल्या काही हे करा, कारण ह्या पण कोणाच्या आज्ञा आहेत? देवाच्या. आणि ज्यावेळेस तुम्ही मान्य करताल देवाचा अंग तुमच्यावर राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर आपण प्रार्थना करणार आणि उत्तर येणार नाही. आणि मग प्रभू मी तर मूर्ती पूजा करत नाही, त्यांचे पोरं आम्हाला दिसतात तिकडे असतात, आमचं पोरग तसं नाही, आमचा परिवार तसा नाहीये. अरे मग तसा नाहीये, पण हे पण तर नाहीये तुझ्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज्ञा तर आज्ञाच आहे, आणि मग आज्ञाचं उल्लंघन म्हणजे पाप, आणि पाप असल्यामुळं प्रार्थनेला उत्तर येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती आला प्रभूकडे आणि म्हटला का आनंद कालाच्या जीवनासाठी काय करावं लागेल? रीड करू या ठिकाणी आपण मत्तय अध्याय 19 त्याचं या ठिकाणी 16. नंतर पहा, कोणी एक त्याच्याकडे येऊन म्हणाला, हे गुरु, मला सर्व काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कर्म करावे? हा ना, प्रभूने काय सांगितलं ना, रीड करूया आपण 17 पासून. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जे चांगले त्याविषयी मला का विचारतोस? जो चांगला तो एकच आहे, परंतु जर तुला जीवनात जाण्याची इच्छा असली तर आज्ञा पाळ. काय पाळ? आज्ञा पाळ. काय बोलला? ही पण कोणाची आज्ञा आहे? देवाची आणि आज्ञा. ही पण कोणाची आज्ञा आहे? देवाची ते आज्ञा. फक्त म्हणतो आज्ञा पाळ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो करू नको तर नको करू, आणि म्हणतो कर तर ते कर. ही देवाची आज्ञा. ज्यास तू ते मानतो देवाचा अनुग्रह आपल्यावर राहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे आपण मानतो, हे आपण मानत नाही, अनुग्रह काय होऊन जातो? निघून जातो. कारण आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. येस. आज्ञा मोडणं म्हणजे काय आहे? पाप आहे. पाप आहे. आणि म्हणून अनेक वेळेस हे पाप आपल्याकडून घडतं. कोणत्या लोकांकडून? विश्वासणाऱ्यांकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ह्या गोष्टी आपण फॉलो करत नाही. येस. प्लीज बोला, कळतंय ना? पुढे काय लिहिलं? पुढे खूप सुंदर आहे. तो त्याला म्हणाला, कोणत्या? तेव्हा येशूने म्हटले, खून करू नको, हा, चोरी करू नको, हा, खोटी साक्ष देऊ नको. ओके ना. प्रभूने सांगितलं जे करायचं नाही, जे करायचं नाही. काय काय सांगितलं? खून खून करू नको, चोरी करू नको, आणि खोटी साक्ष देऊ नको. 2 प्रकार. हे Yes. करायचं नाही. पुढे काय लिहिलंय? आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. म्हणजे तुला करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे करायचं नाही, आणि या गोष्टी तुला करायच्या. आई वडिलांचा काय कर? सन्मान कर. शेजाऱ्यावर काय कर? प्रीती कर. दोन्ही आज्ञा सांगितल्या का प्रभूने? एकच सांगितली? दोन्ही. प्लीज बोला, कळतं? Yes. प्रभू फक्त म्हणला का जे सांगितलं न करू तेवढंच फॉलो कर, जे मी सांगितलं कर ते नाही केलं तरी चालेल असं म्हटलं का प्रभू? नाही. प्रभूने दोन्ही गोष्टी त्या आज्ञेत घेतल्या. Yes. हे करायचं नाही आणि हे करायचं
या माझ्या आज्ञा आहेत, येस, आणि ज्या तू त्या पाळशील तुला प्रभू त्या राज्यात प्रवेश देणार, येस, आणि इथलं पण जीवन कसं असणार, आशीर्वादित. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? डबल ब्लेसिंग्स आहेत. तिकडं पण एंट्री मिळणार आणि इकडं कोणाचा अनुग्रह राहणार, देवाचा अनुग्रह. हालेलुया. प्लीज हे वाचा, किती सुंदर आहे. येशूने दोन्ही आन्सर सांगितले, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्षी देऊ नको, हे करू नको. येस, पण ऍट द सेम टाइम जे तुला करायला लावलंय, आई वडिलांचा सन्मान कर, येस, शेजाऱ्यांवर प्रीती कर, क्षमा कर, नम्र हो, लीन हो, या गोष्टी पण तुला फॉलो करायच्या. या देवाच्या आज्ञा, ज्यावेळेस तू त्या करशील तू 100% देवाच्या राज्यात वतन पावणार. येस. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? कुणाची आज्ञा पाळायची, देवाच्या आज्ञा. जर आपण तसं करणार नाही, एक बाजू भक्कम आहे दुसरी बाजू डाऊन आहे, तर आपण पापातच आहोत. हालेलुया. ना एक उदाहरण मी घेईल समजण्यासाठी, कारण अनेकदा अशी भ्रांती मनात असती. जसं मी सांगितलं का, एक कुटुंब आहे तुमच्या हिशोबाने आहे, ख्रिस्ती किंवा विश्वासणार आहे, पण काय करतं, मूर्तीपूजा करतं, जगी गोष्टीत नेहमी तुम्हाला दिसतं. जगी गोष्टी म्हणजे कळतंय, जसं चाललंय सध्याचं आताच्या कंडिशन, प्रत्येक गोष्टी, अरे ते पण करतो, हे पण करतो, सगळंच करतो, पण त्याची अवस्था निराशमय आहे, दुःखी आहे, कारण तो सर्व पाप करतो. ठीक आहे, पण ॲट द सेम टाइम हा भाऊ आहे आणि मी आहे, ठीक आहे, हा पण प्रभूला ओळखणार आहे आणि मी पण प्रभूला ओळखणार आहे, पण हा काय काय करतो, मूर्तीपूजा करतो, चोऱ्या करतो, खून करतो, जगी गोष्टीत करतो, सगळं एन्जॉय करतो. परंतु प्रभूला सांगायचं का त्याची पण कंडिशन आणि माझी पण कंडिशन कशी आहे, सारखी सारखीच नाही. ती फॅमिली आम्हाला दिसती ते उलटे कुटाने करताना, पण त्याची कंडिशन तुझी कंडिशन सारखीच आहे. मग असं कसं, येस, तू तर ते करत नाही, मग तुझी कंडिशन चांगली पाहिजे का नाही? येस. तू ते करत नाही पण तू हे बी तर करत नाही, म्हणून दोघांची अवस्था कशी आहे, सारखीच आहे. त्यांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आणि तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम. ते पण समस्येमध्ये घेरलेले, तू पण समस्येमध्ये घेरलेला. का? कारण तू फक्त तेवढं करत नाही, पण जे सांगितलं ते तरी तू कुठं करतोस. येस. कारण असं अनेकदा असतं आपल्यात, त्यांच्यापेक्षा आमची फॅमिली कशी आहे, चांगली आहे, बोलण्यात चांगली, पण कंडिशन कशी, वाईट आहे. तुझ्याही कुटुंबात तेच त्रास आणि त्याच्याही कुटुंबात तेच त्रास. ते पण त्याच गोष्टीला जुजतायत, तुम्ही पण त्यालाच. मग फरक काय? येस. तू तर म्हणतो मी ते करत नाही, पण तू हे तरी कुठं करतो आणि म्हणून तू पण पापीस आहेस. येस. प्लीज बोला, कळतं? नाही तर आपला जीव जळतो, प्रभू माझा काय फायदा, मी ते करत नाही, मी पण ते एन्जॉय करणार जाऊन तिथं, मी करत नाही पण माझ्या जीवाला जाळतो पिते, मी त्या गोष्टी करत नाही. अरे पण हे बी तर करत नाही तू. येस. आपलं नीतिमत्व घेऊन लगेच कोणाशी भांडतो आपण, देवाशी. पण आम्ही किती जीवाला जाळतो. बाकी लोक काय एन्जॉय करत, आम्ही तर चेन प्रेरला बसलो, ते म्हणतो अजून गोष्टी कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीतिमत्व घेऊन लगेच कोणाशी भांडतो आपण, देवाशी. देवाशी आपण भांडू शकत नाही. येस. ज्ञानात आपण कमी पडणार, येस. कारण वचन आपण शोधत नाही. हालेलुया. जर वचन उघडं झालं तर आम्हाला कळल, अरे बाबा जे तुला नीतिमत्व दिसतं ते नीतिमत्व नाहीये, हे गोष्टी घे, म्हणजे तुला कळलं की तुझं नीतिमत्व कशात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ह्या गोष्टी न केल्यामुळं आम्हाला वाटतं का मी कसा आहे, नीतिमान आहे, मी खूप चांगला आहे, मी प्रेशियस आहे, मी पवित्र आहे. पण ते म्हणतो नाही, ह्या गोष्टी कर म्हणजे तुझी पवित्रता तुला पूर्णपणे मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुझी कंडिशन आणि त्याची कंडिशन या दोघात फरक असणार. येस. हालेलुया. नाही तर त्याच्या जीवनात ते स्थिती ना आपल्या जीवनात ही स्थिती, मग फरक कुठे आहे चर्च? येस. प्लीज बोला, कळतंय? फरक पाहिजे. फरक कधी येणार? ज्यावेळेस देवाचं वचन आपण फॉलो करणार. येस. प्लीज बोला, कळतंय? मी पुन्हा सांगाल, आजचा हा टॉपिक विश्वासणाऱ्यांसाठी आहे, ख्रिस्तींसाठी आहे. का बा ठीक आहे तुम्ही हे करत नाही, तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडला, प्रेज गॉड, पण ह्या गोष्टी का नाही करत? पहा प्रभूने काय सांगितलं या ठिकाणी. प्रगटीकरण काढूया अध्याय 3 आणि 17 वचनापासून वाचू. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे आणि मी धन मिळवले आहे आणि मला कशाचीच गरज नाही, पण तू कष्टी आणि दिनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहेस. हा, खूप सुंदर आहे. जसं मी सांगितलं, 2 व्यक्ती आहेत, दोघं पण प्रभूला ओळखणार आहेत, पण हा कशात जगतो? पापात. कशात जगतो? पापामध्ये. प्रभू म्हटलंय करू नको, तो या गोष्टी करतो, पण मी त्या गोष्टी करतो का? आणि म्हणून मला असं वाटतं, आता रीड कर सेम वचन. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे. हा, मी कसा आहे? धनवान आहे. आणि या गोष्टी मी करत नाही. कोणत्या गोष्टी? या गोष्टी मी करत नाही, म्हणून याच्यापेक्षा मी कसा आहे? चांगला. पुढे वाचूया. मी धन मिळवले आहे हा, आणि मला कशाचीही गरज नाही. हा, मी नीतिमत्व मिळवलंय, आता मला कसलीच गरज नाही. पुढे वाचूया. पण तू कष्टी आणि दिनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहेस. हा, कष्टी, दारिद्र्य
आंधळा. कसा आंधळा. तुला वाटतं का तू हे करत नाही म्हणून तू चांगला आहे, पण तू म्हणतो तू कष्टीन दुःखी तू आंधळा आहे, पण तुला हे कुठं दिसतंय? प्लीज बोला, कळतंय तुला या गोष्टी दिसत नाही. आम्हाला अनेक वेळेस सांगण्यात येतात का चर्चला कशाला या, चर्चला एक दिवस तर द्या. आपण होतो नाही जमलं, पाप केलंस. काय केलं? पाप केलं आहे. पाप केलं. सुवार्ता सांग, नाही सांगत. काय केलं? पाप केलं. चेन प्रे कर, नाही करत. काय केलं? पाप केला. उपवास कर, नाही करत. काय केलं? पाप केला आहे. प्लीज बोला, कळतंय? येस. असं जगात आपण म्हणजे स्पिरिच्युअल लोक पण अशी भाषा लवकर आपण वापरत नाही. नाही आले का प्रयत्न, ठीक आहे नंतर या. उपवास नाही केले का बरं पुढच्या वीक पासून करा. पण तू काय करतोस? येस. पाप करतो. चर्च वचन आम्हाला सिरियसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आज्ञाचं उल्लंघन म्हणजे काय आहे? पाप आहे. पाप आहे. आता जर तुम्हाला कोणी भेटले तुम्ही डायरेक्ट त्याला जर असं म्हणले ना पापी आहेस तू, तो भडकून जाईल ना. फक्त एवढं नाही केलं तर पापी झालो का? अरे बाबा, आज्ञाने मानलीस. काय नाही मानली? आज्ञा नाही म्हणून तू पापी आहेस. प्रेज द लॉर्ड. तो म्हणून मी काय दारू पिलोय का, मी काय भांडण केलंय का, फक्त एक दिवस तर प्रार्थनेला नाही आलो. अरे आज्ञा मोडली. काय मोडली? आज्ञा मोडली आहे. ज्याला वचन आहे ना चर्च, तो ब्लेस होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन तुम्हाला रस्ता दाखवणार. येस. कसे तुमचे आशीर्वाद येतील. आज आपण प्रार्थना करतोय, आपण विश्वासाचे टॉपिक घेतले, आपण भरपूर गोष्टी शिकत आहोत, पण काही लोकांचे अजून पण रस्ते मोकळे होत नाही. मग का होत नाही? कुठं गडबड आहे? मग ते म्हणतो का ही बाजू जरा चेक करून बघ बरं, इथं तर काही गडबड नाही ना. हालेलुया. विश्वास चांगलाय, प्रार्थना करतोय, जोराने करतोय, पण रिझल्ट काय येत नाही. ही बाजू चेक तर कर एकदा. येस. आणि ही बाजू तुला चेक झाली तर मग तुला कळल का अरे बाबा मला तर वाटत होतं का मी परफेक्ट आहे आणि मला मिळालंच पाहिजे, पण मग मला कळतं का अरे अजून मी पुष्कळ उणा या गोष्टीमध्ये. याच्यामध्ये पण आशीर्वाद जर आपण अंगीकार केला, जरी वचन तुम्हाला कुठं तुमच्या अंतरात्म्यात टोचतं का हा प्रभू या गोष्टीत मी कमी पडतोय, ही माझ्या फेलोशिपला प्रामाणिक नाही पित्या, माझी फास्टिंग नाही आठवड्यात एक तरी पित्या, माझी प्रार्थना नाही प्रभू लोकांसाठी क्वालिटी वाईज, प्रभू मी स्वार्थ सांगत नाही पित्या, माझं अर्पण नाहीये प्रभू, माझा 10वा भाग नाहीये पित्या. जर तुम्हाला हे वचन टोचतंय तर तुमच्या हृदयात तुम्ही भगण होऊन देवाकडे पश्चाताप करा. आणि जर तुमचा पश्चाताप खरा असेल तुमचे मार्ग मोकळे होतील आणि देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला भग्न हृदय पाहिजे. कसं हृदय पाहिजे? भग्न. आणि हे वचन देवाने का पाठवलं का आपण तुटावं आपल्या अंतःकरणात आणि म्हणावं का होय प्रभू या गोष्टी ज्या केल्या पाहिजे होत्या मी त्या करत नाहीये, पण देवा आता मला कळालं मी त्या मान्य करतो. तुमचं हृदय प्रभू पाहिल आणि तुमचे मार्ग प्रभू मोकळे करणार. प्लीज बोला, कळतंय? आता हे करण्यासाठी वेगळे तुमच्या हृदयात पाहिजे, तुम्ही तुटले पाहिजे, मानलं पाहिजे का होय पित्या ही कमतरता ही उणीव मला जाणवती आणि जर ही माझ्यात आहे तर प्रभू मी बदलाव आणणार. मला कळालं का जेवढं हे गरजेचं आहे तेवढंच हे देखील महत्वाचं आहे, कारण ही पण तुझीच आज्ञा आहे पित्या. असं लिहिलंय. देवाला त्याच्या आज्ञा मानण्याने संतोष होतो. काय होतो? संतोष होतो. त्याला बाकी गोष्टी तेवढा आनंद नाही जेवढा आज्ञा पाळल्याने होतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही आज्ञा पाळता दुसरी गोष्ट तुम्ही देवावर प्रेम करता. काय करता? तुम्ही प्रेम करता. आणि देवाची जगा आपण प्रीतीच दाखवली पाहिजे. प्लीज थोडं रीड कर. हे तुला ठाऊक नाही मी तुला मसलत देतो की तू धनवान व्हावे म्हणून अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घ्यावे. आज प्रभू काय देतोय आम्हाला? सोनं. प्लीज बोला, काय देतोय? सोनं. आजचं प्रगटीकरण जे वाटाचं उघडलं ह्या आम्हासाठी सोन्यासारखं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा हे वचन मी मान्य करतो. कदाचित हे मला माहित होतं पण तू एवढ्या खोलवर असेल हे माझ्या मनात कधी माहित नव्हतं प्रभू. पण जर आज मला हे कळालं तर पित्या मी याला मान्यता देतो का मी चुकलो पित्या, पण इथून पुढं जे तू सांगतो कर ते देखील मी करणार पित्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची आज्ञा पाळायची? देवाची आज्ञा. मग ती सांगितलं नको करू ती पण पाळ आणि तो म्हणतो कर ती पण पाळ. हालेलुया. एक सर्टिफिकेट आपण घेऊन फिरू आमची फॅमिली चांगली या गोष्टी करत नाही, त्यांच्यापेक्षा आम्ही कसे आहेत? बरे आहोत. पण ते म्हणतो कंडिशन सांग. कंडिशन कशी आहे? सारखीच आहे. मग का कंडिशन सारखी आहे? कारण हे पण तू करत नाहीस. पुढे वाचूया. आणि तुझ्या नागवेपणाची लाज प्रगट होऊ नये म्हणून तू नेसायला शुभ्र वस्त्रे घ्यावी. तुझे नागवेपणाची लाज वाटू नये. कारण तुला वाटतं का तू झाकलेला आहे. कसा आहे? झाकलेला. आणि या गोष्टी तू करत नाहीस. मग तुला कसा वाटतो मी कसा आहे? झाकलेला. म्हणजे मी पवित्र आहे, मी नीतिमान आहे, मी देवाचे नीतिमत्व आहे, पण तो म्हणतो ती लाज प्रगट होऊ नये म्हणून या गोष्टी कर.
हालेलुया. लोकांसमोर तू प्रेस्टिजने मिळू शकतो का बाबा, आम्ही खूप सुज्ञ समंजस आहे, पण माझ्या समोर तू 1 मिनिट उभा राहू शकणार नाही. येस. हालेलुया. ती लाज मला उघडी करायची नाही, म्हणून त्या अगोदर ह्या गोष्टी तू आपल्यात पूर्ण कर. येस. मंडळी जी आहे तिला हे पत्र त्यांनी काय केलंय, लिहिलंय. आपण कोण आहे, सगळे मंडळी आहोत. हा, देवाची इच्छा नाही का आम्हाला 4 चौघात ओपन करा. येस. हालेलुया. देवाची इच्छा का आशीर्वाद यावेत आणि त्याद्वारेच कोणाचा गौरव व्हावा, देवाचा गौरव. म्हणून चर्च मान्य करा कोणाचं वचन, देवाचं वचन. ज्यास तुम्ही ते मान्य कराल तुमचे मार्ग मोकळे होईल, कारण अनुग्रह जो गेलाय तो पुन्हा परत येईल. येस. हालेलुया. इस्रायल बद्दल जर आपण जुन्या करारात वाचलं तर अनेक वेळेस शत्रू यायचे, त्यांना मारायचे आणि गुलाम म्हणून घेऊन जायचे. का घेऊन जायचे, कारण त्यांच्याहून काय निघून जायचा, अनुग्रह. कारण कोणाच्या आज्ञा नव्हते मानत, देवाच्या आज्ञा. पण जसं ते अनुताप करायचे आणि म्हणायचे प्रभू चुकलो, पुन्हा कोणाचा अनुग्रह यायचा, देवाचा अनुग्रह. तसंच आहे चर्च. येस. देवाची इच्छा का पुन्हा आपण कोणाकडे यावं, देवा. आणि ज्या आज्ञा गेल्यात त्या पुन्हा आपण धरून ठेवाव्या, Yes. आणि ज्यावेळेस ते आपण धरणार अनुग्रह परत येणार. चर्च येस. हालेलुया. इस्रायलला खूप वेळेस तुडवलं, कारण ते हट्टीपणा करायचे आणि ऐकत नव्हते जे प्रभू सांगायचं. Yes. पण शेवटी त्यांना कळायचं की नाही, प्रभू जे म्हणतो तेच केलं पाहिजे, आणि जास्त तसं करायचे, देवाचा अनुग्रह पुन्हा त्यांच्यावर यायचं. येस. हालेलुया. आज आमच्या प्रार्थना ब्लेस नाही, आमची अवस्था वाईट आहे, आमची मानसिक स्थिती खराब आहे, आमचं शरीर आजाराने भरलंय, मग कुठे प्रभू कार्य का करत नाही? सैतान येतो तुडून जातो, सैतान येतो तुडून जातो, सैतान येतो खेळ खेळून जातो. मग देवाची सुरक्षा कुठे आहे? देवाला अनुग्रह द्यायचा. येस. काय द्यायचा? अनुग्रह. कारण त्याला माहिती आहे का तू ब्लेस होशील, माझंच नाव 4 चौघात उंच होणार. येस. पण हालेलुया. त्यासाठी तू कर जे तुला सांगितलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया लास्टला इयोब 36वा अध्याय काढूया. इयोब अध्याय 36 रीड करूया 8 वचनापासून. आणि ते जर बेड्यांनी बांधलेले असले व पिडेच्या बंधांनी धरलेले असले तर तो त्यांना त्यांचे कर्म व त्यांचे अपराध दाखवतो. पुन्हा वाचूया. आणि ते जर बेड्यांनी बांधलेले असले. सगळे पहा इथं कशाने बांधलेले आहेत? बेड्यांनी. जसं आपण घेतो हे आपण आहोत. कोण आहोत? आपण आहोत. आणि आज आपल्या प्रार्थनेला उत्तर येत नाहीयेत, आपले मार्ग मोकळे होत नाहीयेत. आता रीड कर सेम. आणि ते जर बेड्यांनी बांधलेले असेल व पिढीच्या बंधांनी धरलेले असेल तर तो त्यांना त्यांचे कर्म व त्यांचे अपराध दाखवतो. हे वचन आज का प्रभूंनी प्रकट केलं? कारण आम्हाला कळावं का आमचे बंधन काय आमच्या लाईफ मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? जर आज उपास चालू आहे, प्रे करतोय, प्रभू आन्सर का नाही? मग तुम्ही म्हणताले का एक कॅटेगरीत बसतो नाही उपास, पण ते म्हणतो उपास आध्यात्मिक उन्नतीचे नाहीयेत. उपास तू यासाठी करतो का देवाने मला काहीतरी द्यावं. कळतं या ठिकाणी. लोक म्हणून या कॅटेगरीमध्ये आम्ही बसतो. कोणत्या? उपास. प्रत्येक जगाचे लोक असेच करतात. संकट आलं काय करायचे? उपवास करायचे. पण ते उपवास तुझे माझ्या गौरवासाठी नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपवास असावेत कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. तुझे उपवास डिमांडेबल असतात, त्याच्या मागे खूप मोठी लिस्ट असती, आणि म्हणून ते उपवास देखील प्रभूला मान्य होत नाही. म्हणजे तुझ्या जीवाला पीडा द्यावी आणि मग मी इम्प्रेस होऊन तुला काही द्यावं असं काही आहे का? नाही. मी ऑलरेडी वधस्तंभावर पीडा घेतल्या तुला देण्यासाठी. तू वेगळ्या झळ खाऊ नको, तुला काही पाहिजे असेल त्यासाठी. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? म्हणते म्हणतो तुझा उपवास बी डुप्लिकेट आहे, तो देखील मला आवडत नाही. उपवास पण कोणाच्या गौरवासाठी पाहिजे? देवाच्या गौरव. पण आपण लिस्ट आहे आपल्याकडे, म्हणून आपला उपवास आहे. उपवास कर आध्यात्मिक उन्नतीसाठी, उपवास कर तुझ्या विश्वासासाठी, प्रभूला इम्प्रेस करण्यासाठी नाही. प्रभू तो ऑलरेडी सगळं देऊन बसला वधस्तंभाद्वारे. हालेलुया. पुढे वाचूया. म्हणजे ते उन्मत्तपणाने वागले आहेत. कसे वागलेत? उन्मत्तपणाने. कारण आपण प्रेस्टिजने वागत होतो का? ह्याच्यात आम्ही नाही. कशात नाहीये? म्हणून आपण ताट मानेने मिळत होतो का? आम्ही नीतिमत्व आहे, आम्ही पक्के विश्वासणार आहेत, स्ट्रॉंग. कसे? स्ट्रॉंग आहोत. ते म्हणतो ताट मानेने मिळू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चेक कर माझा वाटण्यात तू पूर्ण बसतोय का? तुझं ज्ञान कमी आहे मला समजण्याचं, पण जर तू मला विचारशील तर मी सगळं उघडून तुला दाखवल का तुला अजून काय करायचं बाकी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढं. असे दाखवतो त्यांनी बोध घ्यावा म्हणून तो त्यांचा कान उघडतो. त्यांनी काय घ्यावा? बोध घ्यावा म्हणून त्यांचे कान काय करतो? उघडतो. पण आपण शिकायला तयार पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आजचे वचन तुम्ही बोधाप्रमाणे घेताय, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करेल. येस. मला अजून पण काही गोष्टी पटत नाहीये. वचन आहे कोणाचं आहे? वचन मान्य कराल, तुटाल तर अनुग्रह येईल. कारण देह मान्य करू देत नाही,
त्याला माहितीये मनात तू तुटला का घरी काम होणार तुझ्या. हालेलुया. येस, तुमच्या कुठं तुटला तुम्ही मनामध्ये. हा, देव हृदय पाहतो. काय पाहतो? हृदयात तुम्ही खिन्न झाला, तुटलात का प्रभू हे वचन मला आउट केले आज. आणि ज्यावेळेस तुम्ही ते ऍक्सेप्ट करता तुमच्या लाईफ मध्ये कार्य घडतं. येस. हालेलुया. पण आपण त्याला मान्यच करत नाही. आपण अजूनही कुठून तरी दुसरा रेफरन्स घेऊन त्याला स्टँड बाय मध्ये राहतो, गोष्टी घडत नाही. वचन येणार, विकेट घेऊन जाणार, तर दिली पाहिजे आपण. येस. कळतंय? वचन येणार, काय घेऊन जाणार? विकेट घेऊन जाणार, तर आपण आउट झालंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गल्ली क्रिकेट वेगळं होतं का, बॅट माझी मी आउट नाही, बॅट माझी मी देणार. इथे तसं नाही जमणार. जर प्रभूचं वचन सांगतंय चूक आहे तर हे चूक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे मान्य कर म्हणजे अनुग्रह येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण ते मान्य करणार नाही तर अनुग्रह राहणार नाही. तो म्हणतो बोध कर जेणेकरून त्याचे कान काय व्हावेत, उघडावेत. आणि तू जे ओरडतोय बाहेर नाही की मला ऐकू येणार नाही. येस. हालेलुया. तू मागण्या अगोदर तुझं मागणं काय मला माहिती. येस. हालेलुया. मी तर म्हणजे जे तुम्ही एक्सपेक्ट करत नाही त्याच्या पलीकडे मी देणार आहे. हालेलुया. पण त्यासाठी तो आपलं लाईफ सरळ केलं पाहिजे. प्लीज बोला. कळतंय ना? विश्वासणारे हे करत नाही, पण हे पण फॉलो करत नाही. मी जगाचं गणित प्रभूने मला रिव्हील केलं का जग हे करतं, जग या गोष्टी करतं. पण ऍट द सेम टाइम या गोष्टी जे आपल्याला सांगितल्यात करायला त्या आपण करत नाही, पण जग हे करतं. देण्याच्या बाबतीत तो कसा आहे? पुढे आहे. तुम्ही पाहिलं कोरोनात जेवण वाटण्यात, हे वाटण्यात ते लोक पुढे होते. आम्हाला सांगितलं करायला, पण फॉलो कोण करतात? ते लोक. मग कंडिशन कशी आहे? सारखीच आहे. सारखीच. प्लीज बोला. कळतं? म्हणून चर्च आम्हाला हे करायचं नाही, ऍट द सेम टाइम या गोष्टी आम्हाला करायच्या. हालेलुया. कोणाची आज्ञा? देवाची आज्ञा. आणि आज्ञा अजून काय हे शिकण्यासाठी प्लीज बायबल वाच. येस. हालेलुया. बायबल वाचल तर तुम्हाला कळेल का देवाची आज्ञा नेमकी काय आहे. आणि जर आपण ती फॉलो करणार तर देवाचा अनुग्रह आमच्यावर राहणार. हालेलुया. तो ओरडतोय, आपण करतोय प्रार्थना, 40 झाले, 30 झाले, चिन्ह झालं, पंजाबी जाऊन आलो, पण अजून आशीर्वाद यायना. मला कळतंय आपलं कसं चिन्हचं वारं वाहतं तर चिन्हच्या दिशेने चाललं. आता पंजाबचं वारं वाहतं तर पंजाबच्या दिशेने जाऊन आलो. अरे कुठं कुठं जाऊन येतो तू? काय फॉलो कर माझी आज्ञा. आज्ञा फॉलो कर, तिथं मी येईल तुला ब्लेस करून जाईल. हालेलुया. मी कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही. जो माझी आज्ञा फॉलो करेल त्याच्यावर माझा अनुग्रह येणार. प्रार्थना हीच करायची का, लॉर्ड मला तुझं वचन शिकव, मला ते कळू दे पित्या. कारण जर ते मला कळलं तर मी ते फॉलो करेल पित्या. आणि ज्यास तुम्ही ते फॉलो कराल देवाचा अनुग्रह 100% राहणार. आव्हान 100% येतील, पण तुमच्या जीवनात देव कार्यच करत जाणार. आजचं वचन आम्हासाठी गरजेचं आहे. आपली चूक मान्य करा जर तुम्ही याच्यात बसतायत तर. किंवा हे माझ्याकडून फॉलो होत नाहीये, काही एकदम दिसतायत बाबा त्याच्यात मी बसतोय पण बाकीत मी बसत नाही, त्या बाबतीत मी कसा आहे? पापी. कसा आहे? पापी आहे. पापी. इथून पुढे असं बोललं चालेल ना? पापीस. हे फॉलो केलं नाही. प्लीज बोला. कळतं का? तुम्हाला वचन सांगितलं. काय सांगितलंय? वचन सांगितलं. तुम्ही म्हणले असते असं कुठून काढलं मनानेच पापी. वचन फॉलो करत नाही. काय फॉलो करत नाही? वचन. प्लीज वचन फॉलो करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा प्रभू वारंवार त्या गोष्टी पाठवतो देवाची इच्छा तीच असती का ते आम्ही करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ते आम्ही करणार तर परमेश्वर आमची स्टेज पण वाढवणार. येस. समजा आज तुम्ही तिथं बसला, तुम्ही जेवढं वचन फॉलो कराल ती जागा बदलत 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 प्रभू इथं आणणार. हालेलुया. पण जोपर्यंत तुम्ही तयारच होणार नाही प्रभू तिथेच बसून ठेवणार आणि त्याच गोष्टी वारंवार सांगणार, त्याच गोष्टी वारंवार सांगणार. पण जसं तुम्ही फॉलो करणार प्रभू तुमची खुर्ची पुढे 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 आणत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतं? देवाची इच्छा आहे का चर्चची कंडिशन बदलली पाहिजे. हालेलुया. आयुष्यभर तुम्ही इथंच असावे ही पण आमची इच्छा नाही. तुम्ही तयार व्हा आणि देवाचं कार्य वाढवा. त्यासाठी जे वचन येतंय ते मान्य करा. आशीर्वाद येतील, 100% येईल. तुम्ही म्हणणार का माझ्या प्रभूंनी कार्य केलं. असं होणार नाही का देव ऐकणार नाही. असं होणार नाही का प्रभू तुम्हाला रडताना पाहून एन्जॉय करेल. आपल्यापेक्षा देवाचं मन तळमळतंय का ऐक मी काय सांगतोय ते कर, म्हणजे बघ तुझ्या जीवनात कसं कार्य घडणार. सिरियसली घ्या कुणाचं वचन? देवाचं वचन. हा, प्लीज ते सिरियसली घ्या. मन तुटलं पाहिजे, हृदय भग्न झालं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याकडून थोडं काही झालं ना, एक चुटपुट लागली पाहिजे का लॉर्ड कसं काय झालं माझ्याकडून, कारण कोणाची आज्ञा मोडतोय मी, देवाची आज्ञा. तसं झालं पाहिजे चर्च. तसं होतंय तर प्रेज गॉड, तुमचा आत्मा, तुमचे आध्यात्मिक जे सेन्सर आहेत ते ऍक्टिव्ह आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण होत नाही तर ते सेन्सर अपग्रेड झाले पाहिजे. आज देवाकडे जर याच्यात आपण कमकुवत आहेत तर देवाकडे प्रार्थना करायची का लॉर्ड
मला या गोष्टीसाठी क्षमा कर, येस, कारण तुझी मी काय मोडली आज्ञा मोडली, आणि ते पाप आहे पित्या. येस, मी त्याला एक्सक्यूज देत नाही, मी पापच केलं पित्या. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही ते कबूल करताल देवाचा अनुभव तुमच्यावर येईल. आणि निश्चय करा की आता खरी प्रीती मी करणार. कोणाची आज्ञा पाळून? देवाची आज्ञा. हा, देवाची आज्ञा पाळणं म्हणजे देवाचा अनुग्रह आणण्यासारखं.